डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। नीट पेपर फुटी झाल्यानंतर शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे दिल्लीला जंतर मंतर मैदानावरती उपोषणाला बसले आणि त्यांनी मागणी केली, जर एवढा मोठं प्रकरण या देशात घडतंय आणि कोणताही या प्रकरणाचा सुधावा लागत नाही तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। या मागणीसाठी ते उपोषणाला बसलेले असताना दिल्ली सरकारने आणि केंद्र सरकारने त्या लढाऊ योद्ध्याचं उपोषण रोखलं। परत त्यानंतर याच मागणीसाठी देशातील असंख्य विद्यार्थी दिल्लीच्या रस्त्यावरती उतरले। त्यावेळी स्वतंत्र भारताच्या इतिहासाला काळा डाग लागेल असा प्रकार केंद्र सरकारने आणि दिल्ली सरकारने केला। न मुली पाहिल्या, न लहान मुलं पाहिली, न विद्यार्थी पाहिले। या नालायकांनी, या नीच सरकारने त्यांच्यावरती अक्षरशः कपडे फाडेपर्यंत मारलं। ही अतिशय स्वतंत्र भारतानंतरची शोकांतिका आहे। ही शोकांतिका आहे। ज्यावेळी विद्यार्थी रस्त्यांवरती उतरतात, ज्यावेळी विद्यार्थी आवाज बुलंद करतात, त्यावेळी तुम्ही जर विद्यार्थ्यांवरती अशा प्रकारचे हल्ले करत असाल तर तुमच्यासारखे चंड, तुमच्यासारखे नामर्द आम्ही या जगात बघितले। जगाचा इतिहास तपासा। विद्यार्थ्यांवरती असे नालायक हल्ले करणारे, मी तर म्हणेन जालियनवाला बाग हत्याकांडानंतर जर या देशामध्ये दुसरा कोणता हत्याकांड झाला असेल तर तो विद्यार्थ्यांना मारण्याचा। मी एक आंबेडकरवादी म्हणून, मी समतावादी म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि मागणी करतो की धर्मेंद्र प्रधान या नालायक शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला। मी त्या विद्यार्थ्यांना सलाम करतो, त्यांना मनापासून सॅल्यूट करतो, त्यांना क्रांतिकारी जय भीम करतो की त्यांनी त्या देशाचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून संघर्ष केला। त्यांनी मार खाल्ला। हा मार त्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी खाल्ला नाही तर तुमच्या आमच्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं म्हणून मुलं ही रस्त्यावरती उतरली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणून उतरली होती। भगतसिंगांचा फोटो घेऊन इन्कलाब जिंदाबाद म्हणत ही मुलं उतरली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नारा देत जय भीमचा नारा देत लोक उतरली होती। कशासाठी? तर या देशातील शिक्षण पद्धती सुधारावी म्हणून। आणि अशा या विद्यार्थ्यांवरती या नालायकांनी हल्ला केला। हे सरकार कुठेतरी गाडणं, कुठेतरी संपवणं ही आता आपली नैतिक जबाबदारी झाली। तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे, तुम्हाला भगतसिंगांची शपथ आहे। येणाऱ्या काळामध्ये हे सरकार काढून टाका, हे हिटलरचे वारसदार मिटून टाका। हे फॅसिझम आहे, हे लोकशाहीवादी नाही, हे डेमोक्रेसी मानणारे नाही। यांना येणाऱ्या काळात उलटून टाकण्याचं आणि काढून टाकण्याचं लोकशाही मार्गाने मतदानाच्या माध्यमातून हे काम आपण करायचं। मी इथं सगळ्यांचा आभार मानतो। हा मोर्चा आपल्याच्या नेतृत्वाखाली नाही, हा मोर्चा जय हिंद जय भारत म्हणणाऱ्याचा, हा मोर्चा जय भीम म्हणणाऱ्याचा, हा मोर्चा इन्कलाब जिंदाबादचा नारा देणाऱ्या आणि हा मोर्चा माझी माऊली रस्त्यावरती उभी राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबादचा नारा देणाऱ्या त्या प्रत्येक माऊलीचा आहे, त्या प्रत्येक ज्येष्ठ भीमसैनिकाचा आहे, त्या प्रत्येक ज्येष्ठ बहुजनाचा आहे। आणि मला आज अभिमानानं सांगावंसं वाटतं की माझा बहुजन समाज या देशामध्ये जागृत आहे। ही तुमच्या माझ्या बापाची पुण्य आहे। आंबेडकरांचा कल भी इनको अम्बेडकर का डर था, आज भी इनको अम्बेडकर का डर है। कल भी इनको अम्बेडकर का डर था, आज भी इनको
अम्बेडकर का डर है। हमारे दिल में ना है किसी का डर, हमारे दिल में ना है किसी का डर, क्योंकि संविधान लेके आज भी हमारे साथ में खड़े डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर। नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी। दिल्लीत झालेल्या घटनेचा मी सूरज स्वतः निषेध करतो आणि इथे 2 शब्द थांबवतो। जय भीम, जय भारत,